नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर बघा, आज आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आता पाणी पण आले. आमच्याकडे 2 टाईम पाणी येतं, सकाळ आणि संध्याकाळ. ते 4-4 तास असतं. ते आता आम्ही उठलो, आंघोळ्या झाल्यात. फक्त चिवमाऊची राहिलेली आहे. चिवमाऊ आता घ्या ते चुलीसमोर बसलेले आहेत. मग अशी म्हणजे व्हिडिओ थोडासा काढला माऊचा. ती चूलमध्ये फुकत होती फुकणीने फू करून, म्हणजे पाणी गरम करत होती. तर आता दोघी परत बसल्यात. बघा बघा, ह्या दोघी इथं बसलेत. माऊ फुकते तिथं जाऊन. थांबा, दाखवते तुम्हाला. आता चिव उठली इथं. सॉरी, माऊ उठली आणि चिव आली इथं फुकायला. माऊ, तुझं झालं फुकून? एवढं लांबून चिव? लाकूड आज चारायचं असतं आणि एकच लाकूड. थांब, आता ही फूक मारल. आणि ही तयारी चाललेली. आता पाणी तर तापून झालेलं आहे. हे पडणार दिदी माऊ, असं नाही करायचं. हे बघा, हिने कसं टेबल काढलं हिच्या मागून. ती म्हणते तू बस तुझ्या अंगावर. माऊ चुलीसमोर बसती, नको दिदी पडेल. उठ, चल चूट. राख आहे ना, ही मम्मीने या टोपाला लावले कारण की टोप काळा व्हायला नको. आणि आता हे केलेलं आहे पाणी गरम. उकळले. आईला सांग पाणी उकळलेलं आहे. थांब थांब. तो पाणी बघा छानपैकी उकळलेलं आहे, पाहिजे तसं. दिसते का तुम्हाला? फडका आणखी आतून बघा, पाणी उकळलेलं आहे. आता ह्यात आम्हाला टाकायचं आहे. काय टाकायचं ते तुम्हाला दाखवते तुम्हाला. तर हा बघा, हा आहे साबुदाणा. 1 किलो रात्री भिजत टाकला होता. ते आता त्या पाण्यात टाकायचे, कारण की आम्हाला करायचे साबुदाण्याचे पापड. त्यासाठी आता तयारी चाललेली आहे. आता पाणी उकळलेलं आहे. साबुदाणा आता घेऊन जाते बाहेर आणि ते पाण्यात टाकते. त्यात मीठ मसाला काय टाकायचं ते मम्मीला विचारते. माझी मम्मी कपडे धुते. पाणी एवढं भरून ठेवलं इथं, पोरी आलेत म्हणून. सगळं पाणी. नळाला पण पाणी आहे. नळाला पाणी भरपूर आहे. आता कमी केलंय. हा शे लावले तिने, तुटी लावली त्याला, म्हणजे पाण्याचा आवाज जास्त यायला नको. मम्मी पाणी उकळले. हे बघा, पाण्याचं प्रेशर बघा. जास्त आहे, खूप पाणी आमच्याकडे. टाकू हलवत बसतो. आणि मीठ तू टाकायला येतेस? चालेल, मी जाते. तर आता मी चाललेली आहे साबुदाणा घेऊन, कारण की मम्मी बोलते की आता पहिले तू टाकून घे आणि हलवून घे. तर आता चमचा मला पाणी प्यायला लई ताण लागले मला. कुठलं तुझा उपयोग येत नाही. हा, आणलं का नाही? तर चला आता जाऊया आता उलटणं घेऊन आणि साबुदाणा घेऊन. चिव बाय, पकड ताट आणि उलटचं पकड. पोरी इथंच आम्ही चाललेली साबुदाणा. काय नुसते पळवत आहेत, ह्या पळवत आहेत. चला आता बघा, इथं मम्मी चूल पेटवते परत. हे बघा बघा, मम्मी चूल पेटवली. फायनली चुलीला हे लागलेलं आहे. जण पकड. आता आपलं पाणी उकळते. लवकर करून घेतोय, कारण की काय आहे ना, गेल्या वर्षी पापड करायला घेतले आणि पाऊस आला, त्यामुळे माझे पापड सगळे वाया गेले. म्हणून यावेळी मम्मीने बघा आंघोळ झालेत आणि आता 9:15 झाले, 9:15 9:30 वाजत आलेत. तर मम्मीने पाणी ठेवलं होतं गरम करायला. आता पटापट पापड करून घ्यायचे आणि मग दिवसभर उन्हात लागले तर अजून छान होते. म्हणजे गेल्या वर्षीसारखं होणार नाही. गेल्या वर्षी लवकर पाऊस आला होता, त्यामुळे ह्या वर्षी आम्ही लवकर करून घेते पापड. आणि मी पण लवकरच आलेले, मार्चमध्येच आलेले, पोराची परीक्षा संपल्या म्हणून. तर चला आता आपण बघूया कसं करायचं ते. त्याच्यामध्ये साबुदाणा टाकते त्या गरम पाणीमध्ये. हे बघा, इथं मम्मी आले साबुदाण्याचं हे सगळं हलवायला. त्यात मीठ टाकायचं. आता हे बघा, मीठ आणलंय. थोडं पाणी काढून ठेवलं, जरा जास्त झालं पाणी. तर थोडंसं आटायला आलं की हेच पाणी टाकायचं परत. मीठ टाकलं आता मम्मीने याच्यात चवीनुसार. जाळ पण लावलाय चुलीला. चुलीला जा असा पाहिजे. ते आता आता हा हे होईल.
आणि माव लागली इथं खेळायला सकाळ सकाळ. आणि हे भूत आमचं इथं बसले. पप्पा आले जाऊन बाहेरून, सामान घेऊन इथं येऊन बसलेत. आता कसं वाटतंय? कंटाळा आलाय? हातपाय दुखतायत? सायकल चालवली ना म्हणून. हा, तिला दुसऱ्याने चालवली ना म्हणून. माव का कसं लागतंय? ए जास्त असं जास्त पाहिजे आईला. मीठ वाटतं परत टाकतं. आई इकडं काय करते तू? ती साबुदाण्याचा पापड बनवायचा आहेत ना, मग ती चुली उठवलंय. असं कसं बनवते? असं कसं म्हणजे त्याला शिजवावं लागतं बाळा. अच्छा, शिजवून मग करायचं. हे बघ बाई, माझ्या भावाचा घोडा गाडी जा रबट. अरे बे, तर आम्ही इथं फुईच्या वावरात आलोय, म्हणजे घरासमोरच्याच आहे बघा. मी स्लाइड मध्ये चालले. काय काय मला वाटलं मी हा, ह्याच्यावरती नको चढूस. आता ह्याच्यावरती नको चढूस. तू साईडला होता. हे घे, चुप पकड. कुठले बघा. इथं बघा माऊ करते. माऊचं चालले मला करू दे, मला करू दे. थांब बघ, असं हात ठेव. हे घे, थोडं थोडं घेऊन करा. आता चू आले, चू करते. कर लवकर लवकर. ए बाई उठ. माऊ बाई मग बद काय बद ग. अगं टाक, एवढं एवढं छोटं नाही टाकायचं. आता सुकायला लागलं. सोड कोण आली बघ. सोड. सावली तुझीच आहे. आईचीच सावली आली. ए घे चिमणे. मी केलं ना बाबा. हा, हे घे. माऊ घे, माऊ माऊ कोण आली गं? एकटी कर. तर बघा ही जी नखरे बघा, कॅप काढली. हो, पहिल्यांदा करते. वा 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 वा. बस बस नुसतं नाच करायचं. टाकलं छान टाकलं. तर तुम्ही बघू शकता आता हे बघा पापड घालून झालेले आहेत. राहिलेलं जे काय आहे त्याचं मम्मी असे सांडगे टाईप टाकते सगळीकडं मधी मधी. हे बघा हा टोप झालाय पूर्ण. आणि आता दुसरा टोप कुठे? तिच्या पुढ्यात आहे मम्मीच्या. तर बघा किती पापड टाकले आम्ही. 3 प्लास्टिक झाले भरून बरोबर प्रॉपर. आणि सुकायला पण लागले. हे बघा एवढं ऊन आहे की सुकायला पण सुरुवात झालेली आहे. पाणी जास्त पडलं म्हणून आम्ही थोडासा त्याच्यात रवा मिक्स केला. त्यामुळे बघा किती सुंदर वाटतात पापड, छान दिसत आहेत. आई तर गोळी गोळी टाकते तुम्हाला खायला. बघ बघ कुठं कुठं जागा आहे तिथं टाक लवकर मम्मी. एकही जागा सोडू नकोस. चू आली इथे आता. माऊचा काय बंदोबस्त करून आलीस? कडी लावली. हा का, बरं झालं. काय करते ती आतमध्येच आहे? नाही बाहेर बसले. चला आता घरी जाते आणि 1 वाजता येते. बरोबर 11 वाजलेत. 11 वाजेपर्यंत आमचे पापड टाकून झालेले आहेत. आता निघतो आम्ही घरात जायला. आणि मम्मीने पाणी पण आणलेलं आहे. हळूच ये. बघा मम्मी गेले पापडचे उलटे पलटे करायला. चिवमाव पण गेलेत. चाललोय म्हणजे आम्ही. ए दोघींनी इथं बघा. चिवनी गॉगल लावलंय. माऊ माऊ तोंड दाखव ना तुझं. आले इथं बघ ना, इथं बघ ना, मला बघत राह तुझं फेस. तिने पण गॉगल घातलंय. आणि आता इथं माझी मम्मी तिने पण चष्मा लावलाय. हा तिला टॉवेल दे नेऊन. हा आणि मी पण गॉगल लावून आले. भरपूर ऊन आहे. उन्हात बसून करायचं म्हटलं की बाबा खूप त्रास होतो, पण ओढण्या घेतल्या आणि गॉगल लावलाय. खूप म्हणजे खूप ऊन आहे.
डोळे एकदम हे होत आहेत, झाकताय तिथे. ही काकी ओरडते आमची, येडी जत्रा इथं सावलीला वड म्हणून बोलते. तेच की इथं सावलीला कुठं सावली आहे ग काके? कुठं सावली इथं? सावली कुठे सांग की? फोटो नाही तुझा व्हिडिओ काढती. चला आता पापड पलटी करूया. हा कर ना, पापड पलटी करा आता. हे बघ माझं चिमड करतोय ग माझं बाळ. तू छोटेवाले पलटी कर सोन्या. तू तिथे जा करायला, पलटी करायला. माझी माऊ बघा कशी पापड पलटी करायला बसले, डोक्यावर टॉवेल गॉगल घालून. माझी चिव सगळे आम्ही चौघीची चौघी बसली. इथं छत्रीवाली बाई, टॉवेल छत्री गॉगल तिने मिक्स. ब्लॅक अँड व्हाईट आहे तो, डे नाईट आहे. चला आता हे बघा पापड बघा किती इझी निघतायत. एवढं ऊन आहे ना कडक. हे बघा काय मेहनत घ्यायची गरज नाही जास्त. हे बघा हो, पलटी करून दाखव. पापड पलटी करून दाखव. दाखव ना बघू. तो पलटी केलेला आहे. तुला काय करायचं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझं करून छान छान. पलटी करायचं असं ते तसंच ठेव, पलटी करून ठेव. हा पलटी पलटी. आता बघा 4:45 झालेले आहेत. आम्ही आलो इथं पापड बघायला. पापड बघायला म्हणजे पापड घेऊन जायलाच आलेलो आहे तिघी जरी. तर आता बघा पापड कसे सुकलेले आहेत पापड. आणि मावच्या माऊनी सुरुवात पण केली पापड काढायला. शिव तू पण कर सुरुवात. माऊ तू ह्या लाईनीचे काढ, मी त्या लाईनीचे काढते. हा ओके. तर आता आम्ही तिघी पापड काढतो. बघा पापड सगळं उचलून झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही निघालोय नदीला. हे माऊला जायचं समुद्रमध्ये नहायला. तिथं चाललंय समुद्रमध्ये चला म्हणून. तर आम्ही चौघी चाललेलो आहे समुद्रमध्ये. माऊच्या भाच्या समुद्रमध्ये पण चाललोय आम्ही आमच्या नदीला. तर बघा आता आम्ही आलोय नदीजवळ. माऊ समुद्र जवळ आलो ना. माऊचा हा समुद्र आहे. आमची मराठी हिंदी भाषा एकत्र आहे. समुद्रामध्ये आता भिजू नको, उद्या भिज, कारण की आता अंधार होतोय ना. उद्या लवकर येऊ 5 वाजताच. आणि ती पण म्हस पाण्यात बसते. तू पण जा त्या म्हशी बरोबर. ते बघतात ते पाण्यात जायला बोलतात त्याला. तर बघा इथे एवढं पाणी वाहतं नाहीये, पण त्या साईडला वाहतं पाणी आहे. वाहतं पण एवढं दिसत नाहीये. ते बघा हे ब्रिज खालून दिसतंय वाहतं पाणी. जास्त फ्लो नाही. मला पण नाही. कसं आहे इथं थांबलेलं पाणी आहे ना साठलेलं, मग ते शेवळ्या वास येते इथं एकदम. ती बघ म्हस पाण्यात बसते. मग ती बघ बसली म्हस बसली पाण्यात. बसली बघ. कुठे फिश आहे हे बघ. ढग दिसतात पाण्यात. बघ सेम वरती आहे ना तसंच पाण्यात दिसतंय इथं ते. पाण्यात बघा छोटे छोटे फिश आहेत. ह्या दोघी बोलतात उडी मारली दिसते बघा. हा हे बघा दिसले हा. हे बघा फिश बघा दिसत आहेत. उड्या मारतायत वरती. जिथे गोल गोल होते तिथे ते फिश आहेत. बघू ना. आता या बहिणी चालले दोघी जणी पाण्यात दगड मारतायत. कुणाचा लांब जातो कुणाचा जवळ जातो. थांब जरा ना दगडे मारू दे.